अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती बजरंगलाल बन्सीलाल अग्रवाल यांचे सुपुत्र CA राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची 2 मार्च रोजी पुणे स्थित शिक्षण प्रसारक मंडळी पुणेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। सदर संस्था ख्यातनाम शैक्षणिक संस्था असून या संस्थेअंतर्गत SP कॉलेज पुणे, रामनारायण रुईया महाविद्यालय मुंबई, रामा पोद्दार महाविद्यालय मुंबई, वेलिक्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई तसेच इतर 16 शाखा आहेत। अमळनेरच्या भूमिपुत्राची पुण्याच्या ख्यातनाम संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। अमळनेर तालुक्यातील लोंढवे माध्यमिक शाळेचे जितेंद्र ठाकूर यांची पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी तज्ज्ञ संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे मांडणारे जितेंद्र ठाकूर आता पतपेढीच्या व्यवस्थापनातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। या निवडीप्रसंगी पतपेढीचे अध्यक्ष सुशील कुमार भदाने, उपाध्यक्ष महेश पाटील, सविता बोरसे, मंदाकिनी भांबरे, संजीव पाटील, रोहित तेले, राजेंद्र पाटील, सचिन साळुंखे, आशिष शिंदे, प्रतिभा जाधव, प्रमोद पाटील यांच्यासह व्यवस्थापक सागर पाटील व कर्मचारी उपस्थित होते। राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमळनेर बाजार समिती आवारात शेतकरी रूपातील महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभारला जाणार आहे। पुतळ्यासंदर्भातचे काम पूर्णत्वास आले असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी माहिती दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांचे अमळनेरशी कायमच विकासाचे नाते जुळले होते। अमळनेरच्या विकासाला अजित पवारांनी गती दिल्याने मार्च महिन्यात सदर पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे। महाराष्ट्रात सर्वत्र अजित पवारांच्या स्मारकाची मागणी होत असली तरी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यात प्रथम बाजी मारली आहे। बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर चौथऱ्यावर बैलगाडी आणि त्यावर शेतकरी रूपात स्वर्गीय अजित पवार यांचा पुतळा उभा राहणार आहे। सोबत धान्य कापणारा शेतकरी व धान्याचे पोते उचलणारा शेतकरी असे पुतळे असतील। या स्मारकाची एकूण उंची 15 फूट असेल। अजितदादांचा पुतळा त्यांच्या उंची एवढाच असेल। हे स्मारक शेतकऱ्यांना आणि अमळनेर तालुक्यातील जनतेला प्रेरणा, धाडस आणि ऊर्जा देत राहील असे सभापती अशोक पाटील यांनी म्हटले आहे। आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, उपसभापती, संचालक मंडळ, व्यापारी, सचिव, कर्मचारी, हमाल, मापाडी, गुमास्ता यांच्या सहकार्याने अमळनेर बाजार समितीने प्रगतीच्या दिशेने झेप घेतली आहे। शिस्त, पारदर्शकपणा यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे। त्यामुळे पणनच्या कर्जाची नियमित परतफेड करण्यात आली। सुपरविजन फी, अंशदान आदी बाबींच्या नियमिततेमुळे पणनकडून बाजार समितीला व्याजाच्या 5% असा 6 लाखाचा बोनस मिळाला आहे। त्यातून याच मार्च महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे असेही अशोक पाटील यांनी सांगितले। अमळनेर शहरातील सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळातर्फे क्रांतीपर्व स्मारक ढेकू रोड येथे फक्त महिलांकरिता घोषवाक्य स्पर्धा लेखी स्वरूपात घेण्यात आली। मराठी व हिंदी भाषेतून व्यसनमुक्ती घोषवाक्य लिहून घेण्यात आले। स्पर्धेत एकूण 25 महिलांनी भाग घेतला होता। स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व कार्यकारिणी मंडळाने अथक परिश्रम घेतले। पैसे दाम दुप्पट करण्याच्या नावाखाली अमळनेरच्या केळी व्यापाऱ्याला तब्बल 11 लाखात गंडविणाऱ्या अजिंठा व संभाजीनगर येथील आरोपी विरुद्ध जादूटोणा व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत। आसिफ छोटू बागवान असे त्या केळी व्यापाऱ्याचे नाव आहे। व्यापारानिमित्त ते संभाजीनगर अजिंठा येथे जात होते। त्या ठिकाणी त्यांची ओळख शेख मुजाहिद, शेख मुकीद, अकबर मकबूल मेवाती, अब्दुल मुक्कीम, अब्दुल खालिब शेख, प्रकाश गायकवाड, नंदू जाधव, शाहरुख अब्दुल मुकीद, फिरोजखा भिकन खा मेवाती यांच्याशी झाली। त्यांनी सर्वांनी आसिफ बागवान याला तुला रक्कम दामदुप्पट करून देतो, आम्ही अनेकांची रक्कम केली आहे असे सांगितले। 17 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी त्याला जाळ्यात ओढून त्याच्या घरात पूजाविधी करून पैसे दुप्पट करून देण्याचे ठरवले। आसिफ याने पत्नीचे दागिने विकून व इकडून तिकडून 11 लाख रुपये त्यांना आणून दिले। ही पूजा घातक असते, यात जीव जाऊ शकतो म्हणत त्यांनी आसिफला घराबाहेर काढले आणि पूजेच्या नावाखाली खोलीत धूर केला।
याचा फायदा घेत एकाने खरी रक्कम जॅकेटच्या आतील खिशात घालून त्या ठिकाणी नकली नोटांचे बंडल ठेवले. त्यावर एक एक खरी नोट लावून त्यांनी आसिफला त्यावर तांदूळ टाकायला व मंत्र म्हणत राहा असे सांगितले. त्यानंतर त्यांनी धुळे रोडला सोडायला सांगितले. आसिफने नंतर नोटा तपासल्या असता त्या नकली निघाल्या, म्हणून त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना पकडून आणल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे 5 लाख रुपयांची मुकुंदवाडी येथील मालमत्ता आणि 6 लाख रुपयांचा धनादेश लिहून दिला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. मात्र ती मालमत्ता आणि धनादेश दोन्हीही बनावट निघाल्याने आसिफ बागवान यांनी अमळनेर न्यायालयात याचिका दाखल केली. उपलब्ध पुरावे, कागदपत्र व पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 7ही आरोपींविरुद्ध जादूटोणा कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अमळनेर तालुक्यातील भरवस येथील रहिवासी प्राचार्य डॉक्टर संजय सोनवणे यांची एम-फुक्टो संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 1 मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यातील जुनोने येथील 27 पासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा पाटचारीमध्ये मृतदेह आढळल्याची घटना 1 मार्च रोजी दुपारी 2 वाजता उघडकीस आली. दत्तू लोटन पाटील वय वर्षे 35 हा तरुण 27 फेब्रुवारीपासून घरातून काही एक न सांगता निघून गेला होता. 1 रोजी त्याचा मृतदेह पाटचारीत तरंगताना आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर पालिकेतर्फे सिंधी कॉलनी भागात स्वच्छता मोहिमेअंतर्गत फवारणीसाठी एक्सपायरी कीटकनाशक BHC पावडर व इतर केमिकल्स वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. नगरसेवक डॉक्टर दिगंबर महाले व भरत ललवानी हे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी सिंधी कॉलनीत गेले होते. प्रथम सदर प्रकार डॉक्टर महाले आणि ललवानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान बोगस फवारणी केमिकल वापरून जनतेची फसवणूक सुरू असल्याचे समोर आले आहे.